थोडंसं कमी दिसतं. सर्वांचा लाभ घ्यायचा आहे. 400 नंबर असतील मशीन आहे बरेच वर्ष झाली त्या मशीनमध्ये काय प्राथमिक टेस्ट वय 40 400 ज्यांच्या कोणाचा नंबर आलेला असेल त्यांनी लाईन भरायचं. आज फ्रेंडशिप डेच आहे. 420 पर्यंत ज्यांच्या कोणाचा नंबर असेल लाईन भरायचं. 420. थँक्यू. हात मागे थँक्यू. दादा बर्गेंच्या माध्यमातून एक विधायक कामाला आज विलासपूरमध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असलेली डोळ्याच्या तपासणीचं काम आज उत्तमरित्या आज इथं पार पडत आहे आणि संग्रामदादाच्या माध्यमातून पूर्ण विलासपूरमध्ये नेहमीच अशी विधायक कामं घडत असतात, परंतु हे एक वेगळं आणि लोकांच्या गरजेचं काम आहे आणि पूर्ण विलासपूरमधून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि विलासपूरमधून जवळजवळ आता 500च्या वरती नोंदणी झालेली आहे आणि हा आकडा 700 ते 800च्या दरम्यानी जाईल आणि या 700 ते 800 लोकांना मोफत चष्मेचे वाटप, त्यांची मोफत तपासणी, मोतीबिंदूंची त्यांची तपासणी करून त्यांचं ऑपरेशन करणे इतपतची पुढची सगळी यंत्रणा संग्रामदादांच्या माध्यमातून उत्तमरित्या हे आता इथं नियोजन करून पार पाडण्यात येईल. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवार विलासपूर गोळीबार मैदान आणि आपल्या लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून सामाजिक विधायक उपक्रम राबवले जातात. आज त्यातलाच एक भाग म्हणून पुण्याचं जे नामांकित असं एक पश्चिम महाराष्ट्रातलं नेत्र रुग्णालय आहे, डॉक्टर एच.व्ही. देसाई नेत्र चिकित्सालय यांच्या आणि आपल्या लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर आणि ज्यांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम आहे त्या तपासणीनंतर त्यांच्यासाठी एक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण मोफत आपण आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. एक नामांकित अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे. आता सकाळी 10 वाजल्यापासून यासाठी कार्यक्रमासाठी आजचा 3 ऑगस्ट दिवस होता. जवळजवळ 700 पेक्षा जास्त नागरिकांनी यासाठी नोंदणी केलेली आहे. 500 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी झालेली आहे. मला वाटतं आता 12 वाजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6-7 वाजेपर्यंत जोपर्यंत शेवटचा जे काही तपासणीला नागरिक उपस्थित आहेत त्यांची सगळ्यांची तपासणी केली जाणार आहे आणि तपासणीनंतर ज्यांचा नंबर आहे त्यांना तात्काळ या ठिकाणी नंबर प्रमाणे चष्मे दिले जाणार आहेत.
आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांचा या प्रभागातील आणि परिसरातील मोठा असा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून नेहमीच विकास कामांच्या मध्ये ते आपण सगळेजण आघाडीवर आहोतच, पण या सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे अतिशय महत्वाचे असे कार्यक्रम आपल्या मार्फत घेतले जातात. या कार्यक्रमासाठी आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचे प्रचंड मोठे कष्ट आहेत आणि या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण लोकांच्या नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सार्वजनिक असतील, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतील आणि एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जे उपक्रम करणं आवश्यक आहे ते निश्चितप्रमाणे केले जातील. धन्यवाद.